नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? भारतीय नागरिक अनेक देशांमध्ये कोणताही विजा न काढता प्रवास करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे देश जिथे तुम्ही तुमच्या बजेटमध्ये विजाशिवाय किंवा विजा ऑन अरायव्हल घेऊन प्रवास करू शकता. जर तुम्हाला परदेश फिरायचं असेल पण विजासाठी मोठी प्रक्रिया नको असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला तर मग पाहूया भारतीयांसाठी विजा फ्री देश कोणते आहेत. सर्वात आधी आपण बोलूया नेपाळबद्दल. भारताचा अगदी शेजारी असलेला हा देश भारतीय प्रवाशांसाठी सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय मानला जातो. नेपाळमध्ये जाण्यासाठी भारतीय नागरिकांना विजाची गरज लागत नाही. ओळखपत्र किंवा पासपोर्टवरच तुम्ही या देशात प्रवेश करू शकता. हिमालयाच्या पर्वतरांगा, काठमांडूची ऐतिहासिक मंदिरे आणि पोखराचं शांत वातावरण हे नेपाळचं मुख्य आकर्षण आहे. कमी खर्चात परदेश अनुभवायचा असेल तर नेपाळ हा पहिला आणि उत्तम पर्याय ठरतो. आता वळूया भूतानकडे. भूतान हा देश सर्वात शांत आणि सुखी देश म्हणून ओळखला जातो. भारतीय नागरिकांना भूतानमध्ये जाण्यासाठी विजा काढण्याची गरज नसते. फक्त काही प्रवास परवानगी घेऊन तुम्ही या सुंदर देशात फिरू शकता. डोंगरांमध्ये वसलेली छोटी गावं, टायगर नेस्ट सारखी मठ आणि स्वच्छ वातावरण हे भूतानचं खास वैशिष्ट्य आहे. निसर्ग आणि शांतता आवडणाऱ्यांसाठी भूतान हा एक परिपूर्ण प्रवास ठरतो. पुढचा देश आहे मालदीव. मालदीव म्हटलं की लगेच डोळ्यासमोर निळं समुद्राचं पाणी आणि सुंदर बेटं येतात. भारतीय नागरिकांना मालदीवमध्ये विमानतळावरच विजा दिला जातो, म्हणजे वेगळा विजा आधी काढायची गरज नसते. अनेक लोकांना वाटतं की मालदीव म्हणजे फक्त महागड लक्झरी प्रवास, पण योग्य नियोजन केल्यास मालदीव सुद्धा बजेटमध्ये अनुभवता येतं. समुद्रकिनारे, पाण्याखालील जग आणि शांत बेटं यासाठी मालदीव प्रसिद्ध आहे. आता आपण पाहूया श्रीलंका. भारताच्या अगदी जवळ असलेला हा बेट देश प्रवाशांसाठी खूपच सोयीचा मानला जातो. भारतीय नागरिकांना श्रीलंकेत ई विजा किंवा विजा ऑन अरायव्हल मिळतो, त्यामुळे प्रवास प्रक्रिया खूप सोपी होते. समुद्रकिनारे, चहाचे मळे, डोंगर रांगा आणि प्राचीन बौद्ध मंदिरे हे श्रीलंकेचं मुख्य आकर्षण आहे. कमी वेळेत परदेश अनुभवायचा असेल तर श्रीलंका एक चांगला पर्याय आहे. पुढचा देश आहे थायलंड. हा देश भारतीय पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. थायलंड अनेक वेळा भारतीयांसाठी विजा फ्री किंवा विजा ऑन अरायव्हल सुविधा देतो. बँकॉकची बाजारपेठ, पटायाचे समुद्र किनारे, सुंदर मंदिरे आणि स्ट्रीट फूड यामुळे थायलंड वेगळाच अनुभव देतो. मजा, खरेदी आणि निसर्ग सगळं एका प्रवासात अनुभवायचं असेल तर थायलंड हा उत्तम पर्याय आहे. शेवटी आपण बोलूया इंडोनेशियाबद्दल. हा देश अनेक बेटांनी बनलेला आहे आणि त्यातील बाली हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे. भारतीय नागरिकांना इंडोनेशियामध्ये विजा फ्री किंवा ई विजा सुविधा मिळते. बालीमध्ये समुद्रकिनारे, हिरवी भात शेती, मंदिरे आणि सांस्कृतिक जीवन हे इथलं वैशिष्ट्य आहे. निसर्ग, संस्कृती आणि आराम या तिन्ही गोष्टी एकत्र अनुभवायच्या असतील तर इंडोनेशिया हा चांगला पर्याय ठरतो. मित्रांनो, विजा नियम हे वेळोवेळी बदलू शकतात, त्यामुळे प्रवास ठरवण्याआधी त्या देशाचे अधिकृत नियम एकदा नक्की तपासून घ्या. योग्य माहिती आणि नियोजन असेल तर सामान्य माणूससुद्धा परदेश प्रवास करू शकतो आणि विजा फ्री देशांमुळे ही प्रक्रिया अजून सोपी झाली आहे. तुम्हाला या देशांपैकी कोणत्या देशाला भेट द्यायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.